नमस्कार सर्वांना. आर्थिक घडामोडींचा हा दुसरा टप्पा आपण अभ्यासता. आर्थिक घडामोडींच्या आजच्या टप्प्यामध्ये आपला पहिला मुद्दा आहे, काही ठिकाणी यूपीआय सेवा सुरू झालेली आहे. मग त्या यूपीआय सेवांचा आपल्याला विचार करायचा आहे. कोणकोणत्या यूपीआय सेवा सुरू झालेल्या आहेत त्याचा आपण विचार करूयात आणि मागच्या काही भागांमध्ये राष्ट्रीय घडामोडींमध्ये सुद्धा हे आपण अभ्यासलंय. त्यातले काही मुद्दे आहे, पण त्याच मुद्द्यांचा आर्थिक घडामोडींमध्ये सुद्धा समावेश होता. मग थोडे काही मुद्दे आपण अभ्यासूयात. यूपीआय सेवा सुरू झालेत श्रीलंका, मॉरिशसमध्ये. आणि यूपीआय सेवा कुठे कुठे सुरू झालेत हे एका वहीच्या पानावरती व्यवस्थित लिहून ठेवायचे. सगळ्या लेक्चरमधून तुम्ही जर अभ्यास केला असेल किंवा नोट्स काढले असतील तर यूपीआय सेवा कुठे कुठे सुरू झालेत हे सगळं लिहून ठेवायचं एका बाजूला, की जेणेकरून त्याच्यावर जर प्रश्न आला तर तुम्हाला तो सहजपणे सोडवता यावा. यूपीआय सेवा सुरू झाल्यात श्रीलंका, मॉरिशसमध्ये. कधी सुरू झालेत पहा, 12 फेब्रुवारी 2024 पासून. आणि मॉरिशसमध्ये भारताच्या रुपे कार्ड सेवा सुद्धा सुरू झाली आहे. तशा प्रकारे यूपीआय सेवा सुरू 12 फेब्रुवारी 2024 पासून आपण म्हणतो श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये. आणि मॉरिशसमध्ये आपण असंही म्हणतोय की भारताच्या रुपे कार्ड सेवा सुरू झालेली आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात. त्यानंतर 2 फेब्रुवारी 2024 रोजी आयफेल टॉवर येथे यूपीआयचं अनावरण करण्यात आलं. हे मागं पण आपण अभ्यासलं. तर फ्रान्सचा पॅरिसमधील आयफेल टॉवर आहे, या ठिकाणी अधिकृतपणे यूपीआय सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आणि कोणाच्या सहकार्याने या ठिकाणी यूपीआय सेवा सुरू केली गेली हे पण विचारलं जाईल. तर लायराच्या सहकार्यानं आयफेल टॉवरवरती ही यूपीआय प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. आणि याच्यामुळे काय झालंय तर फ्रान्स हा यूपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश बनलाय. फ्रान्स यूपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश बनलाय. तशा प्रकारे 2 फेब्रुवारी 2024 आणि याच्या अगोदर आपण जे अभ्यासलं ते 12 फेब्रुवारी 2024 पासून. म्हणजे फेब्रुवारीमध्ये आपल्या यूपीआय सेवा सुरू झालेल्या आहेत. कोणकोणत्या ठिकाणी 2 फेब्रुवारी 12 फेब्रुवारी लक्षामध्ये ठेवा. 12 फेब्रुवारीमध्ये 2 देश आपण पाहतोय, श्रीलंका आणि मॉरिशस. यूपीआय सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की मॉरिशसमध्ये तर भारताच्या रुपे कार्ड सेवा सुद्धा सुरू झाली. आणि याच्यावरती मग वेगळा प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 12 फेब्रुवारी 2024 पासून रुपे कार्ड सेवा सुरू करण्यात आलेली आहे किंवा सुरू झालेली आहे. तर या मॉरिशसमध्ये सुरू झाली. लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण 2 फेब्रुवारीचा विचार केला. आयफेल टॉवर फ्रान्स या ठिकाणी सुरू झाली आहे. कोणाच्या मदतीनं सुरू झाली आहे हे लक्षात ठेवा. लायराच्या सहकार्यानं सुरू झाली आहे. याच्यामुळे काय झालंय तर फ्रान्स हा यूपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश बनलाय. मग आपल्याला विचारतील यूपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कोणता आहे? फ्रान्स आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तशा प्रकारे यूपीआय प्रणाली. त्याच्यानंतर 2 फेब्रुवारी 12 फेब्रुवारी झाल्यानंतर नेपाळमध्ये यूपीआय प्रणालीची सुरुवात करण्यात आली 8 मार्च 2024 मध्ये. आता विचार करा, 2 फेब्रुवारीला फ्रान्समध्ये, 12 फेब्रुवारीला श्रीलंका मॉरिशसमध्ये, 8 मार्चला नेपाळमध्ये. लक्षात आलं किती? 2 फेब्रुवारी फ्रान्स, 12 फेब्रुवारी श्रीलंका मॉरिशस आणि 8 मार्च नेपाळ. लक्षात आलं, हे लक्षात ठेवायचं. नेपाळबाबत आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला काय काय गोष्टी सुरू कराव्या लागतात. तर नॅशनल पेमेंट आणि फोन पे पेमेंट सर्व्हिस या सर्वात मोठ्या पेमेंट नेटवर्क सोबत करार केला आहे. एनपीसीआयनं कोणासोबत करार केलाय? नेपाळच्या फोन पे पेमेंट सर्व्हिस या सर्वात मोठ्या पेमेंट नेटवर्क समवेत करार केलेला आहे. एनपीसीआय काय? नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं यासाठी नेपाळमध्ये यूपीआय प्रणाली सुरू करण्यासाठी कोणासोबत करार केलाय तर फोन पे पेमेंट सर्व्हिस याच्यासोबत या नेटवर्क समवेत करार केलेला आहे. तशा प्रकारे यूपीआय प्रणाली सुरू झाली. आपण ऐकलं 2 फेब्रुवारी 12 फेब्रुवारी आणि 8 मार्च. 8 मार्च महिला दिनानिमित्त. काही विचारतील 8 मार्चला महिला दिन होता. या दिवशी कोणत्या देशामध्ये यूपीआय प्रणाली सुरू झाली आहे? मग 2 फेब्रुवारीला आपण म्हटलं फ्रान्समध्ये,
12 फेब्रुवारीला आपण 2 देश पाहिले, श्रीलंका आणि कोणता देश आपण पाहिला होता, मॉरिशस देश. आणि 8 मार्चला नेपाळमध्ये UPI प्रणाली सुरू झाली. त्यात मॉरिशसमध्ये आपण म्हटलं रुपे कार्ड सेवा सुद्धा सुरू झालेली. 2 फेब्रुवारी 2024ला फ्रान्समधील आयफेल टॉवर या ठिकाणी जी UPI प्रणाली आपली सुरू झाली ती लायराच्या सहकार्याने सुरू झाली. मग आपली UPI प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरलाय, फ्रान्स ठरलाय असं पण आपण म्हटलं. तर या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. लक्षात आलं. UPI युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस याची सुरुवात कधी झाली होती, 2016. हे डेव्हलप कुणी केलं, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने याला डेव्हलप केलंय. लक्षात आलं. अशा प्रकारे मग आता प्रश्न काय, 12 फेब्रुवारी 2024 पासून कोणत्या देशांमध्ये UPI सेवा सुरू करण्यात आली आहे. आपल्या लक्षात आलं. आपण 3 गोष्टी लक्षात ठेवल्या, 2 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, 8 मार्च. 2 फेब्रुवारीला फ्रान्स आणि 12 फेब्रुवारीला कुठलेच, श्रीलंका आणि मॉरिशस. 12 फेब्रुवारी 2024 पासून कोणत्या देशामध्ये UPI सेवा सुरू करण्यात आलेली आहे, कुठल्या, श्रीलंका आणि मॉरिशस. त्यातल्या मॉरिशसनं रुपे कार्ड सेवा सुद्धा सुरू केली असं आपण म्हटलं. 2 फेब्रुवारीला फ्रान्स आयफेल टॉवर लायराच्या सहकार्यानं पहिला युरोपियन देश. त्याच्यानंतर पहा 8 मार्चचा पण आपण विचार केला, 8 मार्चला नेपाळनं स्वीकारली. आता हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरं, भारतानं नुकतंच कोणत्या देशामध्ये रुपे कार्ड सेवा सुरू केली, 12 फेब्रुवारी 2024ला रुपे कार्ड सेवा भारतानं सुरू केली, मॉरिशसमध्ये. हे पण आपल्याला माहिती आहे. नुकतीच UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा कोणता देश पहिला युरोपियन देश बनलाय, कोणता देश पहिला युरोपियन देश बनलाय, आपण म्हटलं फ्रान्स बनलाय. आणि 8 मार्च 2024ला नेपाळनं UPI प्रणाली स्वीकारली. लक्षात आलं. 2 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, 8 मार्च. पुढे जाऊया. गेवरा ही कोळसा खाण आहे आणि आशियातली सर्वात मोठी कोळसा खाण आहे. आता याच्यामध्ये 2च गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. गेवरा कोळसा खाण, आशियातली सर्वात मोठी कोळसा खाण कोणत्या ठिकाणी आहे, किंवा आशियातली 2023 मध्ये आशियातली सर्वात मोठी कोळसा खाण कोणती खाण ठरलेली आहे, गेवरा कोळसा खाण ठरली आहे. गेवरा कोळसा खाण कोणत्या ठिकाणी आहे हे जर आपल्याला विचारलं तर ते पण लक्षात ठेवा, कोरबा छत्तीसगड. आशियातली सर्वात मोठी कोळसा खाण किंवा अलीकडच्या कालावधीमध्ये आशियामधील सर्वात मोठी कोळसा खाण कोणती खाण ठरलेली आहे, गेवरा कोळसा खाण कोणत्या ठिकाणी आहे, कोरबा छत्तीसगड या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे एवढंच लक्षामध्ये ठेवा. आणि हे पहा 5 मार्च 2024ला गेवरा कोळसा खाणीला उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पर्यावरणाची मंजुरी सुद्धा मिळाली, म्हणून ही खाण चर्चेत आहे. 23 मध्ये बी चर्चेत होती, 24 मध्ये बी चर्चेत आहे. मग हे कुठे आहे किंवा कोणती ती खाण आहे हे आपल्याला विचारली जाण्याची शक्यता आपण गृहीत धरूयात आणि आपला पॉइंट आपण क्लिअर करूयात. आपण पाहिलं आशियातली सर्वात मोठी कोळसा खाण ठरली आहे गेवरा आणि कोणत्या ठिकाणी, कोरबा छत्तीसगड. शिवाय 5 मार्च 2024ला या खाणीला उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पर्यावरणीय मंजुरी देण्यात आलेली आहे. तशा प्रकारची खाण हे आपण म्हटल्याप्रमाणे 2023 मध्ये देशातली सर्वात मोठी कोळसा खाण बनली आहे आपल्या पण देशात. अशा प्रकारे संभाव्य प्रश्न, 2023 मध्ये कोणती कोळसा खाण देशातील सर्वात मोठी कोळसा खाण बनली आहे, गेवरा कोळसा खाण, कोरबा छत्तीसगड. 2024 मध्ये याला पर्यावरणीय मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. आपल्याला असं पण विचारते, खालीलपैकी कोणत्या खाणीला तिची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पर्यावरणीय मंजुरी नुकतीच प्राप्त झाली, गेवरा कोळसा खाणीला प्राप्त झाली, कोरबा छत्तीसगड. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. लक्षात आलं. थोडक्यात तो मुद्दा आपल्याला समजला, परीक्षेत प्रश्न आला की आपल्याला तो सोडवता येणार आहे. पुढे जाऊयात. NACIN चे उद्घाटन, नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स, राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व मादक पदार्थ अकादमीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. नासिनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं. नासिनचं उद्घाटन झालंय. कोणी केलेलं आहे, कधी झालेलं आहे, 16 जानेवारी 2024 मध्ये नासिनचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालंय. कुठे झालंय हे उद्घाटन, पलासमुद्रम आंध्र प्रदेश या ठिकाणी झालेलं आहे. या नासिनचं वैशिष्ट्य काय आहे,
तर इनडायरेक्ट टॅक्सेस जे आकारले जातात त्या क्षेत्रामध्ये क्षमता निर्मितीची भारत सरकारची शिखर संस्था आहे. लक्षात आलं. नुकतंच नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व मादक पदार्थ अकादमी नासिनचं उद्घाटन झालंय. लक्षात आलं. 16 जानेवारी 2024 नरेंद्र मोदींच्या हस्ते कोणत्या ठिकाणी झालं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पलासमुद्रम आंध्र प्रदेश या ठिकाणी झालंय. ही कोणती शिखर संस्था आहे हे पण आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये पण विचारलं जाईल. अप्रत्यक्ष कर आकारणी क्षेत्रातील क्षमता निर्मितीची भारत सरकारची शिखर संस्था आहे. तर अशा प्रकारे ही नासिनचं उद्घाटन झालंय. आता याचं वैशिष्ट्य आणखी पहा. काय करणार आहे ही संस्था, तर केंद्रीय महसूल तसेच केंद्रीय संलग्न सेवा, राज्य शासन आणि भागीदारी राष्ट्र यांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण प्रदान करणार आहे. आपल्याला फक्त काय लक्षामध्ये ठेवायचे, कशाशी संबंधित आहे, कोठे उद्घाटन झालं, कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं. आपण म्हटलं नाशिक राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर मादक पदार्थाशी संबंधित आहे, त्याचीच अकादमी आहे. याचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते कोणत्या ठिकाणी उद्घाटन झालं हे आपण पाहिलं. पलासमुद्रम आंध्र प्रदेश ही कोणती शिखर संस्था आहे, तर अप्रत्यक्ष कर आकारणी क्षेत्रातील ही भारत सरकारची शिखर संस्था आहे. लक्षात आलं. तर हे लक्षामध्ये ठेवायचंय. प्रश्न पहा. राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व मादक पदार्थ अकादमी या अकादमीचं उद्घाटन नुकतंच नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी केलंय, पलासमुद्रम आंध्र प्रदेश. हे नाव लक्षामध्ये ठेवा. पलासमुद्रम आंध्र प्रदेश या ठिकाणी झाले. अप्रत्यक्ष कर आकारणी क्षेत्रातील क्षमता निर्मितीची भारत सरकारची शिखर संस्था कोणती आहे. आपण या ठिकाणी पाहिलं राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व मादक पदार्थ अकादमी नासिन ही शिखर संस्था आहे. तर या दोन प्रश्नांवरती लक्ष ठेवायचं. लक्षात आलं. कोठे आहे हे सगळ्यात महत्वाचं, कोणत्या क्षेत्रातील शिखर संस्था आहे, ती काय करते आणि तिचं उद्घाटन आत्ता झालंय 2024 मध्ये झालंय. लक्षात आलं. त्यानंतर पुढचा आपला मुद्दा पहा. NUCFDC ची स्थापना करण्यात आलेली आहे. आता NUCFDC काय आहे पहा. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडची स्थापना करण्यात आलेली आहे. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NUCFDC ची स्थापना केली. कोणी उद्घाटन केलंय याचं, अमित शहानी केलंय. केंद्रीय सहकार मंत्र्यांनी याचं उद्घाटन केलंय 2 मार्च 2024 मध्ये. लक्षात आलं. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड याचं उद्घाटन आपल्या देशामध्ये झालंय. आपल्या केंद्रीय सहकार मंत्र्यांनी याचं उद्घाटन केलंय, अमित शहानी. आणि ही काय आहे, तर नागरी सहकारी बँकांसाठी एक छत्री संस्था आहे. मग आपल्याला विचारतील नागरी सहकारी बँकांसाठी असणाऱ्या एक छत्री संस्थेची नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. संस्थेचं नाव काय आहे, तर NUCFDC राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड ही तिचं नाव आहे. लक्षात आलं. अमित शहानी उद्घाटन केलंय, लॉन्च ऑफ NUCFDC. आणि आपण म्हटलं की नागरी सहकारी बँकांसाठी एक छत्री संस्था आहे. कोणत्या बँकांसाठी आहे, कोणत्या बँकांसाठी ते एक छत्री संस्था असणार आहे. अम्ब्रेला ऑर्गनायझेशन कोणत्या बँकांसाठी असणार आहे, तर नागरी सहकारी बँकांसाठी ती अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असणार आहे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे ह्या NUCFDC ची स्थापना आपल्या देशामध्ये करण्यात आली. सहकारी क्षेत्रातील महत्वाची गोष्ट, नागरी सहकारी बँकांसाठी असणारी ती अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असणार आहे. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता याची उद्दिष्ट काय आहे. सहकारी बँकांना विशेष कार्य आणि सेवांची निश्चिती करणे, नागरी सहकारी बँकांना भेडसावणारी जी आव्हानं आहेत त्यांना तोंड देणं. तर अशा प्रकारे हे तिची उद्दिष्ट आहेत. लक्षात आलं. 2 मार्च 2024 मध्ये. आणि असंही विचारतील राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड चं उद्घाटन 2 मार्च 2024 ला झालंय. ही
संस्था कोणत्या बँकांसाठी असणार आहे? नागरी सहकारी बँकांसाठी असणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्या अगोदर एक संस्था आपण पाहिली की ज्याचं नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेलं आहे, राष्ट्रीय सीमाशुल्क अप्रत्यक्ष कर व मादक पदार्थ अकादमी नासिन याचं उद्घाटन हे आपण पाहिलं. अप्रत्यक्ष कर आकारणी क्षेत्रातील ती भारत सरकारची शिखर संस्था होती. आणि त्याच्यानंतर आपण हे पाहतोय की NUCFDC ही सहकारी क्षेत्राशी संबंधित आहे. लक्षात आलं, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड याच्यावरती आणि याच्यावरती प्रश्न विचारतील की ही नागरी सहकारी बँकांसाठी कोणत्या बँकांसाठी अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असणार आहे, एकछत्री संस्था असणार आहे, नागरी सहकारी बँकांसाठी असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. उद्दिष्ट आपण पाहिली. प्रश्न पहा, देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी नागरी सहकारी बँकांसाठी एकछत्री संस्था म्हणून कोणत्या संस्थेचं उद्घाटन 2 मार्च 2024 मध्ये केलेलं आहे? कोणत्या? आपण म्हटल्याप्रमाणे NUCFDC चं उद्घाटन केलेलं आहे. आणि RBI कडून याला नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून काम करण्यासाठी प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त झालेलं आहे. नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून काम करण्यासाठी प्रमाणपत्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेलं आहे. या गोष्टी लक्षात ठेवल्या की मग याच्यावर जर प्रश्न विचारला तर सोडवता येणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक MSMEs आहेत असं एक अहवाल आलाय. अहवालाचं नाव CBRE CREDAI याचा अहवाल आहे. आणि अहवालाचं अनावरण कुठे झालंय? वाराणसीला झालंय. या ठिकाणी पहा, वाराणसी या ठिकाणी अहवालाचं अनावरण झालंय 7 ते 9 जानेवारी 2024 दरम्यान. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये काय गोष्ट लक्षामध्ये ठेवायची? सर्वाधिक MSMEs खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? किंवा नुकत्याच आलेल्या अहवालानुसार सर्वाधिक MSMEs असणाऱ्या राज्यांचा क्रम लावा. हे 2 प्रश्न याच्यातून अपेक्षित आहेत. मग पहिला प्रश्न आपण पाहूयात की अहवाल या CREDAI न दिलाय आणि कोणत्या ठिकाणी अहवालाचं अनावरण झालंय हे पण लक्षात ठेवायचंय. वाराणसी या ठिकाणी अहवालाचं अनावरण झालंय. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये कोणतं राज्य अव्वल स्थानी आहे? पहिला प्रश्न. MSMEs मध्ये महाराष्ट्र हे राज्य अव्वल स्थानी आहे असं अहवालामध्ये सांगितलंय. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आपण पाहूयात की सर्वात जास्त MSMEs असणाऱ्या राज्यांचा क्रम लावा या अहवालानुसार. तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर तामिळनाडू, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश राज्याचा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये 17% सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग आहेत. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 10% आहेत, उत्तर प्रदेशामध्ये 9%. तशा प्रकारे सर्वाधिक MSMEचं प्रमाण असणाऱ्या राज्यांचा क्रम लावा असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश हे तुमचं उत्तर असणार आहे. आणि दुसरा प्रश्न आपण उल्लेख केल्याप्रमाणे या ठिकाणी जे पाहिलं की भारतातील नोंदणीकृत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगामध्ये कोणतं राज्य अव्वल स्थानी आहे असं आपल्याला विचारलं तर महाराष्ट्र हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं? तर हे 2 प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे. सर्वाधिक MSMEचं प्रमाण असणाऱ्या राज्यांचा क्रम महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश. लक्षात आलं? प्रश्न पहा, भारतामधील नोंदणीकृत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगामध्ये कोणतं राज्य अव्वल स्थानी? साहजिकच आहे, महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात भारतामधील नोंदणीकृत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये अव्वल स्थान असणाऱ्या राज्यांचा क्रम लावा. महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश. महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश. लक्षात आलं? हे 2 प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवायचे. म्हणजे आपण जी थेअरी अभ्यासतो त्याच्या खाली असणारे प्रश्न लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, त्याच्यामध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावरती आहे असं पण आपल्याला विचारतील. लक्षात आलं? सर्वाधिक MSMEs कोणत्या राज्यामध्ये आहेत असं आपण पाहिलं, महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश असा त्याचा उतरता क्रम आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या राज्यामध्ये झालेली? तर सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली. महाराष्ट्र सर्वाधिक गुंतवणूक. आता कोणी आकडे दिली आहे? आकडेवारी कोणाची आहे? नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE ची आकडेवारी आहे. NSE च्या आकडेवारीनुसार देशातलं कोणतं राज्य, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आलेली आहे
कोणतं राज्य गुंतवणुकीमध्ये अव्वल ठरलेलं आहे? महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलंय, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं? सर्वाधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र कोणत्या स्थानी अव्वल स्थानी आहे? महाराष्ट्र. संपूर्ण भारतामधील गुंतवणूकदारांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली. संपूर्ण भारतात जे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली का कमी झाली? काय झालंय, अहवालामध्ये काय सांगितलंय हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आपण या ठिकाणी काय म्हणता, संपूर्ण भारतामधील गुंतवणूकदारांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 22.4% वाढली. अशा प्रकारे गुंतवणूकदार, या ठिकाणी आपण गुंतवणूक म्हटलं, गुंतवणूकदार सर्वाधिक गुंतवणूकदार कोणत्या राज्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये आहेत. सर्वाधिक गुंतवणूकदार आपण म्हटलं. आणि संपूर्ण भारतातील गुंतवणूकदारांच्या संख्येचा विचार केला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे, 22.4% वाढ झाली आहे. त्याच्यानंतर आपण विचार करूयात, नोंदणीकृत गुंतवणूकदारांचा क्रम लावा. ह्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं जी आकडेवारी दिली त्याच्यानुसार सर्वाधिक गुंतवणूकदार कोणकोणत्या राज्यामध्ये, त्या राज्यांचा क्रम लावा. इथे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात असा क्रम लागतो. 1.48 कोटी गुंतवणूकदार महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये 89,47,000 आणि गुजरातमध्ये 76.68 लाख. अशा प्रकारचे नोंदणीकृत गुंतवणूकदार. सोपं आहे. सुरुवातीला MSMEच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक MSMEs महाराष्ट्रामध्ये, दुसरा क्रमांक तामिळनाडू, तिसरा उत्तर प्रदेश आपण अभ्यासला होता. या ठिकाणी आपण महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे. गुंतवणूकदार, इन्व्हेस्टर कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहेत? सर्वात जास्त महाराष्ट्र, त्यानंतर उत्तर प्रदेश, त्यानंतर गुजरात. कुणाची आकडेवारी? नॅशनल स्टॉक एक्सचेंजची आकडेवारी आहे. लक्षात आलं? सर्वाधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार असलेल्या राज्यांचा क्रम लावा. काय सांगता येईल? तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात इथं असा क्रम लावायचा. तर हा क्रम आणि पहिलं राज्य लक्षात ठेवायचं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार असलेल्या राज्यांच्या यादीमध्ये कोणतं राज्य अव्वल स्थानी? महाराष्ट्र राज्य. क्रम लावा असं म्हटलं तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात. लक्षात आलं? पुढे जाऊ. एका पेमेंट्स बँकेवरती निर्बंध घातलेत, हे पण राष्ट्रीय घडामोडींमध्ये सुद्धा अभ्यासले, त्याची कारण पण आपण अभ्यासली. बंधन लागू 31 जानेवारी 2024. पेटीएम पेमेंट्स बँकेवरती निर्बंध लादण्यात आलेले आहेत. रिझर्व्ह बँकेने हे बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 35A अंतर्गत हे निर्बंध घातलेले आहेत. कोणत्या कायद्याअंतर्गत, कोणत्या कलमाअंतर्गत निर्बंध घातले गेलेले आहेत हे महत्वाचं आहे का? हो, महत्वाचं आहे. तर बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 35A अंतर्गत निर्बंध घातलेत. कारण काय सांगितले? या पेटीएम बँकेनं नियमांची पूर्तता केलेली नाहीये आणि पर्यवेक्षणामध्ये अनियमितता आढळून आलेली आहे, म्हणून या पेटीएम बँकेवरती निर्बंध घालण्यात आलेत. आपल्याला जर विचारलं कोणत्या कारणामुळे निर्बंध घातले गेलेले, तर या कारणांमुळे निर्बंध घातले गेलेले आहेत. आता याचा परिणाम काय होणार आहे या पेटीएम बँकेवरती? त्यांना नवीन ठेवी आता घेता येणार नाहीयेत. ग्राहकांच्या खात्यात टॉपअप करणं किंवा वॉलेट सेवा देणं, फास्टॅग सुविधा देणं किंवा ज्या सेवा ते ग्राहकांना देत होते ते आता थांबवावं लागणार आहे. अशा प्रकारे पेटीएम बँकेवरती निर्बंध कोणत्या कायद्यानुसार? बँकिंग नियमन कायदा 1949 कोणत्या कलमानुसार? कलम 35A नुसार हे निर्बंध लादण्यात आलेले. कोणत्या कारणावरून? नियमांचं पालन केलं नाही, नियमांची पूर्तता केलेली नाहीये आणि पर्यवेक्षणामध्ये अनियमितता आढळून आलेली आहे. या कारणामुळे पेटीएम बँकेवरती निर्बंध घातलेले आहेत. या ठिकाणी पहा संभाव्य प्रश्न. 31 जानेवारी 2024 ला कोणत्या पेमेंट बँकेवर निर्बंध घालण्यात आलेले आहे? पेटीएम पेमेंट बँकेवरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत. हे आता आपल्याला लक्षात आलं. पुढे जाऊयात. काउंटर वेलिंग ड्युटी. आपण काय करूयात? काउंटर वेलिंग ड्युटी काय आहे हे नंतर समजावून घेऊयात. अगोदर काय करायचं? कोणी लादली आहे? भारतीय उत्पादनांवर काउंटर वेलिंग ड्युटी लादलेली आहे. खरं तर हा मुख्य परीक्षेसाठी प्रश्न असणार आहे, पण तरी सुद्धा समजावून घ्या, कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आता भारतीय उत्पादनावर काउंटर वेलिंग ड्युटी लादलेली कोणी लादली? अमेरिका आणि युरोपियन युनियन, USA आणि EU ने
ही काउंटर वेलिंग ड्युटी लादलेली, युरोपियन युनियन आणि अमेरिका. लक्षात आलं, 4 भारतीय उत्पादनांवर काउंटर वेलिंग ड्युटी लादलेली. मग आपल्याला साहजिकच प्रश्न पडतो की कोणत्या देशांनी हे आपल्या भारतीय उत्पादनांवरती काउंटर वेलिंग ड्युटी लादलेली? तर अमेरिका आणि युरोपियन युनियन या राष्ट्रांनी लादलेली आहे. ठीक आहे, आपल्या लक्षात आलं. आता याचं कारण काय सांगितलंय? त्यांचं कारण असं की 2023 मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या मानदंडांचा भंग केलाय म्हणून ही ड्युटी लादली. आता आपण विचार करूयात काउंटर वेलिंग ड्युटी म्हणजे काय. एखादा देश काय करतो, स्वतःच्या देशात जे उत्पादन होत आहे त्या उत्पादनाचं संरक्षण व्हावं म्हणून बाहेरच्या देशातून जो येणारा माल आहे, जो स्वस्त माल आहे, तर त्या स्वस्त मालावर जास्तीची कस्टम ड्युटी लावतो आणि त्या मालाची किंमत स्वतःच्या देशातील मालाच्या प्रमाणात करतो. म्हणजे उदाहरणार्थ एक वस्तू आहे, आपण म्हणूयात ही एक वस्तू आहे, ही वस्तू अमेरिकेमध्ये 55 रुपयाला मिळते आणि सेम वस्तू भारतानं यांना निर्यात केली ती 33 रुपयांनाच आहे. सेम वस्तू, सेम दर्जा, क्वालिटी सेम, 33 रुपयांना. मग अमेरिका काय करेल, जर 33 रुपयाची वस्तू अमेरिकेमध्ये आली तर मग अमेरिकेचं जे उत्पादन आहे ह्या वस्तूचं तर ते कोणीच विकत घेणार नाहीये. मग स्वतःच्या मालाला संरक्षण घेण्यासाठी अमेरिका काय करेल, ह्याला 22 रुपयांची अतिरिक्त कस्टम ड्युटी लावेल, मग ह्याची बी किंमत 55 रुपये करेल. याला म्हणायचं काउंटर वेलिंग ड्युटी. स्वतःच्या देशातील जो माल आहे त्या मालाचं संरक्षण करण्यासाठी बाहेरून येणारा जो स्वस्त माल आहे त्या स्वस्त मालावर अशी कस्टम ड्युटी लावायची की त्या मालाची आणि आपल्या देशातली मालाची किंमत समान झाली पाहिजे. मग आपण काय विचार करणार, भारतामध्ये अरे त्यांचं पण 55 आहे, आपलं पण 55 आहे, क्वालिटी आपले लोक इथलेत, शोरूम नेत आहेत, इथल्या इथं बदलून मिळते, बिघडलं तर मग इथलीच घेऊयात. तशा प्रकारे लक्षात आलं. तर काउंटर वेलिंग ड्युटी कोणी कोणी लादली? अमेरिका आणि युरोपियन युनियननं लादली. आता पहा, एखादा देश स्वतःच्या देशामधील उत्पादनांचं संरक्षण करण्यासाठी काय करतो, बाहेरच्या देशातून जो स्वस्त माल येतो त्या मालावर अतिरिक्त कस्टम ड्युटी लावतो, त्या मालाची किंमत स्वतःच्या देशातील मालाच्या प्रमाणात करतो. आपण म्हटलं हा एक माल आहे, विशिष्ट वस्तू आहे, हा पेन आहे, हा पेन अमेरिकेमध्ये 55 रुपयांना मिळतो आणि भारत 33 रुपयात विकतोय. आता जर सेम पेन असेल, सेम क्वालिटी असेल तर तुम्ही 55 रुपयाला विकत घ्याल का 33 रुपयांना विकत घ्याल? 33 रुपयांना विकत घ्याल. मग अमेरिकेला चिंता अशी वाटते की 33 रुपयाला यांचेच सगळे पेन गेले तर आपल्या देशातल्या मालाचं व्हायचं काय? आपल्या देशातले पेन तसेच पडून राहणार. मग काय करा, किती रुपयांनी किंमत कमी? 22. 33 प्लस 22 कस्टम ड्युटी लावायची की ह्याची पण किंमत 55 करून टाकायची. त्याला म्हणायचं काउंटर वेलिंग ड्युटी. लक्षात आलं. तशा प्रकारे अमेरिका आणि युरोपियन युनियननं 4 भारतीय उत्पादनांवर काउंटर वेलिंग ड्युटी लादलेली आहे. आणि कारण काय दिलंय तर 2023 मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या मानदंडांचा तुम्ही भंग केला या कारणावरून लादलेली आहे. लक्षात आलं. तशा प्रकारे संभाव्य प्रश्न, अलीकडील काळात कोणत्या देशानं अथवा संघटनेनं भारतीय उत्पादनावर काउंटर वेलिंग ड्युटी लादलेली आहे? आपण म्हटलं USA आणि युरोपियन युनियन संघटना यांनी लावलेली आहे. लक्षात आले? एवढंच लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, इथं पण टाकलंय. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये जर एखाद्या वस्तूची किंमत 55 रुपये आहे, तीच वस्तू भारतानं 33 रुपयांना दिली तर अमेरिका काय करेल, या वस्तूवर 22 रुपये अतिरिक्त कस्टम ड्युटी लावते आणि त्या मालाची किंमत स्वतःच्या देशातील मालाच्या प्रमाणात म्हणजेच 55 रुपयेच करते. त्याला म्हणायचं काउंटर वेलिंग ड्युटी. लक्षात आलं? काउंटर वेलिंग ड्युटी कोणी लावली? अमेरिका आणि युरोपियन युनियननी लावली. भारताच्या 4 उत्पादनांवर लावली. विचारलं तर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर पहा, या रोड टेप योजनेस मुदतवाढ मिळालेली. रोड टेप योजनेस निर्यातदारांना काही सवलती सरकारमार्फत दिल्या जातात, त्याच्याशी संबंधित ही योजना आहे. एखाद्यानं निर्यात मोठ्या प्रमाणावरती केली, सवलत द्यावी लागते की तुम्ही जर एवढी निर्यात केली तर तुम्हाला इतकी सूट मिळेल, करामधून सूट मिळेल. मग लोक काय करतात, तेवढं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात आणि जास्तीची निर्यात करतात. तर त्या संबंधीची योजना आहे रोड टेप.
रेमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्टेड प्रॉडक्ट्स. जानेवारी 2021 मध्ये योजना घोषित करण्यात आलेली होती. या योजनेला मुदतवाढ प्राप्त झाली. कधीपर्यंत मुदतवाढ प्राप्त झाली आहे? 30 जून 2024 पर्यंत या योजनेला मुदतवाढ प्राप्त झाली आहे. 30 जून 2024 पर्यंत. रोड टेप योजनेला कधीपर्यंत? आता 2024 पर्यंत प्राप्त झाले. लक्षात आलं. आता योजना काय आहे पहा. सरकार काय करतं? निर्यातदारांना निर्यात केलेल्या वस्तूंच्या उत्पादनादरम्यान आकारले जाणारे जे विविध प्रकारचे शुल्क आहेत आणि कर आहेत ते परत करतात. हे कधी करतं? एक विशिष्ट टार्गेट दिलं जातं की तुम्ही एवढे जर निर्यात केली तर आम्ही काय करू की तुमच्यावर आकारले जाणारे विविध प्रकारचे शुल्क आणि कर तुम्हाला परत करू. लक्षात आलं. त्याच्याशी संबंधित रोड टेप योजना आहे. यामुळे काय होतं की निर्यातदारांचा खर्च कमी होतो. कारण त्यांचे जे कर आहेत त्याचे पैसे माघारी सरकारने केले, विविध प्रकारचे शुल्क आणि कर परत केले, म्हणजे त्या वस्तूचा खर्च कमी झाला, उत्पादनाचा खर्च कमी झाला. मग निर्यातदारांचा खर्च कमी होतो आणि यामुळे जागतिक बाजारपेठेत त्यांची स्पर्धात्मकता वाढते. आपण थोड्या त्याच दर्जाच्या वस्तू थोड्या कमी किमतीला ठेवू शकतो. कारण का? इथं सरकारनं सपोर्ट केला आहे. विविध प्रकारचे शुल्क आणि कर परत करून टाकल्यात, मग त्याची उत्पादनाची किंमत आता कमी झाली आहे आणि मग खर्च कमी झाला आणि यामुळे जागतिक बाजारपेठेत त्यांची स्पर्धात्मकता वाढते. लक्षात आलं. आता ही जी रोड टेप योजना, या योजनेनं कोणत्या योजनेची जागा घेतली होती हे करतं मुख्य परीक्षेसाठी. पण या योजनेनं भारतातून व्यापारी मालाची निर्यात, MEIS योजना होती, त्या योजनेची जागा या योजनेनं घेतलेली होती. अशा प्रकारे रोड टेप योजनेला केव्हापर्यंत मुदतवाढ प्राप्त झाली आहे? 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ प्राप्त झाली. लक्षात आलं. त्यानंतर हा एक प्रकल्प आहे. प्रकल्पाचं नाव अगोदर लक्षात घेऊ, मग त्याचा हेतू लक्षात घेऊ. संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प. संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प कुठे उभारला जातोय? महाराष्ट्र राज्यात उभारण्यात येतोय. आपल्याला पहिला प्रश्न मिळाला. संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये उभारला जात आहे. महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना द्यायचा आहे. म्हणजे महाराष्ट्रामधील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रकल्प उभारण्यात येत आहे? किंवा महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्पाचा खालीलपैकी कोणता उद्देश आहे? कृषी क्षेत्राचा विकास करायचा आहे, जिल्ह्यांचा विकास करायचा आहे, तालुक्यांचा विकास करायचा, काही देतील. आपल्याला काय? महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना द्यायची, आराखडा आखायचा, जिल्ह्यांचा विकास करायचा आहे. तर अशा प्रकारे संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जातोय? महाराष्ट्र राज्यात उभारला जातोय. आणि महाराष्ट्र कशासाठी आहे? महाराष्ट्रामधील जिल्ह्यांच्या विकासाला चालना द्यायची आहे. आता या प्रकल्पाला कोणती आंतरराष्ट्रीय संस्था सहाय्य करणार आहे, मदत करणार आहे? या प्रकल्पाला जागतिक बँक मदत करणार आहे. जागतिक बँकेची मदत घेतली जाणार आहे. हा प्रकल्प, याच्या अंमलबजावणी कालावधी किती वर्षांचा असणार आहे? अंमलबजावणी कालावधी 5 वर्षांचा असणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 2232 कोटी रुपये आहे. आणि एकूण निधीपैकी किती निधी जागतिक बँक देणार आहे? एकूण निधीपैकी 70% म्हणजे 1562 कोटी निधी जागतिक बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध होणार आहे. आणि उर्वरित 30% जो निधी आहे, 30% जी रक्कम आहे, 670 कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारची ही योजना आहे. संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेला प्रकल्प, जागतिक बँकेच्या सहकार्याने उभारण्यात आलेला प्रकल्प. या प्रकल्पासाठी 70% निधी जागतिक बँक देईल. या प्रकल्पासाठी 30% निधी राज्य सरकार देणार आहे. हे 4 मुद्दे पहिल्यांदा लक्षात ठेवायचे. लक्षात आलं. संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात? महाराष्ट्रात. कोणाच्या सहकार्याने? जागतिक बँकेच्या. किती आर्थिक निधी जागतिक बँक देणार आहे? 70%. उरलेला 30% निधी कोण देणार आहे? राज्य सरकार देणार. आणि हा प्रकल्प कशासाठी उभारला जातोय? महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी उभारला जातोय.
लक्षात आलं? हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प आहे. संभाव्य प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीनं कोणता प्रकल्प उभारण्यात येणार आहे? कोणता प्रकल्प उभारण्यात येणार आहे? संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प, जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आता हा मुद्दा जो आहे ना, स्पेशली मुख्य परीक्षेसाठी आहे. म्हणजे याच्यावर प्रश्न आला तर मुख्यच परीक्षेवर येईल. तरी पण तुम्हाला आत्तापासूनच त्याची तयारी असणं गरजेचं आहे. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन आणि भारतादरम्यान करार झाला आहे. आता युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनचे 4 सदस्य देशांनी करार केलाय. कोणत्या 4 सदस्य देशांनी करार केलाय असं विचारतील. कोणत्या? आइसलँड, लिंक्टनस्टाइन, नॉर्वे, स्वित्झर्लंड. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनच्या कोणत्या 4 देशांनी भारताशी करार केला आहे? आइसलँड, लिंक्टनस्टाइन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या 4 देशांनी करार केलेला आहे. नॉर्वे, आइसलँड, लिंक्टनस्टाइन, स्वित्झर्लंड या 4 देशांनी करार केला. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, EFTA असं त्याला म्हटलं जातं. कोणत्या 4 देशांनी? या 4 देशांनी करार केला. कधी स्वाक्षरी झाली या करारावरती? 10 मार्च 2024 रोजी स्वाक्षरी झाली. उद्देश काय आहे या कराराचा? गुड्स अँड सर्व्हिसेस अँड इन्व्हेस्टमेंट, याला काय करायचं आहे? वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी. वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भारताबरोबर EFTA कोणत्या 4 देशांनी करार केलेला आहे? नॉर्वे, आइसलँड, लिंक्टनस्टाइन, स्वित्झर्लंड या 4 देशांनी. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, EFTA. लक्षात आलं? वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी हा करार झालाय. तर हा करार आहे आणि या करारामध्ये 14 मुद्द्यांचा समावेश आहे. कोणते 14 मुद्दे आपल्याला अभ्यासाची गरज नाही, फक्त हा मुद्दा माहिती असणं गरजेचं आहे की या करारामध्ये 14 मुद्द्यांचा समावेश. EFTA आणि भारत यांच्या दरम्यान झालेल्या करारामध्ये 14 मुद्द्यांचा समावेश आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि करार कशाशी संबंधित आहे? तर वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीला चालना देण्याशी संबंधित आहे. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता EFTA काय आहे वगैरे आपल्या आता अभ्यासाचा विषय नाहीये. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन आणि भारतादरम्यान नुकताच करार झाला. युरोपियन असोसिएशन मध्ये नाही, आता हा पण प्रश्न आपल्या महत्वाचा नाहीये. तर हे 4 देशांशी करार झाला, हे लक्षात ठेवायचं. हे 4 देश: आइसलँड, लिंक्टनस्टाइन, नॉर्वे, स्वित्झर्लंड. लक्षात आलं? वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीला चालना मिळावी या उद्देशाने हा करार झाला, एवढंच लक्षात ठेवा. आणि या करारामध्ये किती मुद्द्यांचा समावेश आहे? 14 मुद्द्यांचा समावेश आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. राष्ट्रीय सहकार डेटाबेस हे आपण राष्ट्रीय घडामोडींमध्ये सविस्तरपणे अभ्यासला. देशभरातील 8 लाख सहकारी संस्थांची माहिती गोळा केली जाते. सुरुवात झाली 8 मार्च 2024. हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय सहकारी डेटाबेस, देशभरातील या राष्ट्रीय सहकारी डेटाबेसला कधीपासून सुरुवात झाली असं विचारतील. डायरेक्ट तारीख विचारतील. 8 मार्च 2024. देशभरातील 8 लाख सहकारी संस्थांची माहिती गोळा केली जाणार आहे हे विधानात देतील. लक्षात आलं? तशा प्रकारे उद्देश काय? देशातील सहकारी क्षेत्राची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी हे राष्ट्रीय सहकारी डेटाबेसची सुरुवात झाली आहे. देशभरातील 8 लाख सहकारी संस्थांची माहिती घेतली जाते आणि सुरुवात झाली आहे 8 मार्च 2024 मध्ये. हे लक्षात असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? त्यानंतर आपला पुढचा मुद्दा पहा. कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉक हा पण आपण राष्ट्रीय घडामोडींमध्ये सविस्तरपणे अभ्यासला. पण या ठिकाणी पुन्हा एकदा आपण त्याच्यावर चर्चा करू. आर्थिक घडामोडींमध्ये या ठिकाणी ONGCच्या कच्च्या तेलाचे उत्पादन क्षेत्र आहे कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉक. कोणत्या कंपनीच्या कच्च्या तेलाचं हे उत्पादन क्षेत्र आहे आपल्याला लक्षात आलं. ONGCचं आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस. त्यानंतर पहा, आता नरेंद्र मोदी यांनी कधी 2 मार्च 2024 ला
स्वर्ण सिंधू हा जो टँकर आहे या पहिल्या टँकरला हिरवा झेंडा दाखल. या टँकरचं पण नाव लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी आपण याच्यावरती चर्चा केली. स्वर्ण सिंधू आणि याचं स्थान कुठं आहे हे लक्षात ठेवा. काकीनाडा किनारा आंध्र प्रदेश इथं याचं स्थान. कृष्णा गोदावरी डीप वॉटर ब्लॉक कोणत्या कंपनीच्या कच्च्या तेलाचं उत्पादन क्षेत्र आहे? ONGCचं कच्च्या तेलाचं उत्पादनाचं क्षेत्र आहे. हे पहिल्यांदा आपण समजावून घेतलं. दुसरी गोष्ट, याच्या ठिकाणावरून आपण म्हणतोय की नरेंद्र मोदींनी काय केलंय, 2 मार्च 2024ला स्वर्ण सिंधू या पहिल्या टँकरला हिरवा झेंडा दाखवलाय. कोणत्या ठिकाणी आहे हे स्थान? काकीनाडा किनारा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. लक्षात आलं? हे 3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत, ते हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आजचा आपला शेवटचा मुद्दा पहा. आर्थिक साक्षरता सप्ताह कोणत्या कालावधीमध्ये राबवण्यात आला हे खूप महत्वाचं आहे. त्याचा उद्देश काय? आर्थिक साक्षरता सप्ताह 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 दरम्यान राबवण्यात आलेला आहे. आर्थिक साक्षरता सप्ताह कारण कोणी आयोजन केलं होतं? याचं RBIने केलं होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIने याचं आयोजन केलं होतं. आर्थिक साक्षरता सप्ताह खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये राबवला गेला हे आपल्याला विचारतील. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 कोणी आयोजन केलं होतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोणत्या उद्देशानं आयोजन केलं होतं याचं? तरुण प्रौढांमध्ये आर्थिक साक्षरता वाढावी म्हणून याचं आयोजन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलं होतं. याची थीम कोणती होती पहा. मेक अ राईट स्टार्ट फायनान्शियली स्मार्ट बिकम. मेक अ राईट स्टार्ट फायनान्शियली स्मार्ट बिकम हे त्याची थीम आहे. आणि उद्देश काय? तरुण प्रौढांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणं. तर अशा प्रकारे आर्थिक साक्षरता सप्ताह कोणत्या कालावधीमध्ये राबवला गेला हे महत्वाचं आहे. कोणी राबवला हे महत्वाचं आहे. कोणता कालावधी? 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024. कोणी राबवला? आयोजन कोणी केलं? RBIने केलं. थीम कोणती होती? मेक अ राईट स्टार्ट फायनान्शियली स्मार्ट बिकम. उद्देश तरुण प्रौढांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणं. याच्यातला कुठलाही प्रश्न विचारतील, महत्वाचा आहे. आर्थिक साक्षरता सप्ताह. तर अशा प्रकारे आजचा आपला हा भाग, दुसरा भाग, आर्थिक घडामोडी 2024 जानेवारी ते मार्च 2024. याच्यानंतर आणखी एक भाग होईल आणि त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहोत. जानेवारी ते मार्च 2024च्या दरम्यान जे काही महत्वाचे क्वेश्चन्स आहेत आणि संभाव्य प्रश्न म्हणून आपण ते अभ्यासूयात. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.